बघा पाणी आलं. वावरात जाऊया आपण. बघा असं पाठ वाहते. हा बघा माझा मित्र तोडते बघा ऊस कसा तोडते बघा. रोज हा 10 वाढ तोडतोय आणि पेंड्या घेऊन जातोय गाडून त्याच्या. भावांनो आपलं स्वागत आहे आता नवीन ब्लॉगमध्ये. आजचा 5वा ब्लॉग. माझं नाव कुणाल भोसले. आज तुम्हाला एक पाठीचा ॲक्सिडेंट झालेलं दाखवणार आहे. पाठीचं दृश्य आहे. तुम्हाला नंतर व्हिडिओ दाखवतो. लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता आता ॲक्सिडेंट कसं झाले. टोप्या NH बरोबर असे कायम दृश्य होत असतात कारण की रस्ता चालू केल्यामुळे. हा बघा ते पोलीस प्रशासन सर्व तैनात आहे आता आले आहे. ते ट्रॅफिक झालं आहे. पाठीचे 6 वाजले आहे. जवळ काम बघा पाहून तुम्ही दृश्य बघू शकता. बघा कसा बहुतेक ड्रायव्हर काल झोपलेला राहतो त्यामुळे झाला असणार. नाही नशीब वगैरे ते नसल्यामुळे त्यामुळे पण झाले असेल. पाठीचा बरोबर ॲक्सिडेंट झाला आहे बघा. सकाळी ट्रॅफिक लय जाम झालं होतं. इकडं पण आहे बघा थोडंसं. बघू शकता तुम्ही. तर आपले पोलीस फोर्स आहे बघा. चला जरा मागं जाऊन पाहू आपण. हा बघा माझा मित्र तोडते बघा ऊस कसा तोडते बघा. रोज हा 10 वाढ तोडतोय आणि पेंड्या घेऊन जातोय गाडून त्याच्या. ID MH09 कुणाल विथ ब्लॉगर. मित्रांनो ही बघा माझ्या मित्राची गाडी आहे आणि मित्र इकडं जो रोज वाढीतून तोडा जातो. 10 पेंड्यामध्ये घालायच्या मध्ये घातल्याने जायचं कडबाकुट्टी 3-4 त्यात घालायचं. टब घ्यायचा टबभर भरायचा आणि सोडायचं. भावानं मी आलो आत्ता रानात. पप्पांचा फोन होता हे रानात औषध मारायचं आहे म्हणून आलतो. बघा हा पंप आहे. आता मी जाऊन मारणार औषध. आणि टाक्या ह्या टाकीतनं टाकीतनं पाणी घेतले. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. बघा हे टाके पाणी एवढं. आणि इकडं डोंगर आहे. केशर वगैरे दगडं फोडण्याचं काम सगळं इकडं होतं. चला औषध मारायचे आता. भेटूया थोड्या वेळात. बाय बाय. आता औषध मारायचं. बघा हा पंप अडकून आहे माझं बघू शकता. पंपाचा दांडका म्हणायचं काय म्हणायचं फवारा. सॉरी दांडका नाही फवारा. मी पण थोडा आहे जेणेकरून पाया वगैरे पडत नाही. हे असं लांबनं मारल्यावर अंगा वगैरे आपल्या येत नाही. आता आपण जाऊया. करू काय थांब जरा. दाबलं काय दाबलं. हां थांब थांब. हां
हां ये आता फिरवायचं अरे तसं काय नाही हवा मार कितीच मार तसं माराय ना हे कितीच मार हां बस का हां म्हणजे थांब ते ना शिस्तीत एक तू पळायला आला थांब हे बस तिकडे नको बस अरे मा मी काय सांगावली हां तुम्ही तिकडे कोपऱ्यात जाऊन थांबा आणि हा कॅमेरा हां बरोबर कॅमेरा चालू आहे म्हणजे चालू आहे बंद करायचा आता काय व्हिडिओ चौथं कुत्र कंपनी जायचं कंपनी जायचं ना हे बघा मित्रांनो मेंढर आमच्या भागातलीच आहेत. बघा आमचे पप्पा काय म्हणतात तो शाळू एक नंबर शाळू आहे बघा हा जो शाळू म्हणते ती म्हणतात चांगला आहे आपल्या पण रानात असा शाळू आला पाहिजे चालला पाहिजे म्हणजे बी तीन चांगलं वगैरे ते पण चांगलं आहे पीक आहे रान चांगलं आहे काळं रान आहे त्यामुळे चांगलं पीक येते त्यामुळं काय आमचं रान आहे त्याचा माळ रान आहे त्या जरा माती ओता लागते या माती ओतल्यानंतर त्याचा पिकाचा जमू वाढणार असं करावं लागतं या त्यामुळे आणि आम्हाला रानात येऊ पण कारण की रानात काय मिळत तर काय नाही साधं महिन्याला विचारकडे 5-7 हजार पण राहत नाही जेवढं काय राहील ते सगळं औषधाला किंवा एक गोष्टीला एरिया वगैरे सगळं त्याला जातो पैसे राहतच नाही. आता आम्ही आलो आहे कासरावच्या रानामध्ये आणि इथं आता गाडी लावल्या आता इथं मध्ये रान आहेत आता इथं चालत जायचं आणि जाऊन तिथं पाणी मित्रांनो आपलं खोरं राहिलं खालच्याच आपल्या माळातल्या वावरात राहिलं आणि चुकून आपण आलो बिना खोऱ्यात जाऊन खोरं आणले की मग पाणी चालू करायचं आणि मग आता काय झालं नाही आता तेवढं चालायचं शीच लाईफ. चला तुम्हाला पुढचं दाखवत जरा हिरवगार हे बघा जरा आता खोर आहे आपले बघा खोर तर जागा पाणी पाजात ही आयडिया भारी वाटली काय असं अडकवायला खोर वगैरे म्हणा असं काय असं कुदळ बिदळ भारी वाटलं असं खोर. चला आता आपण मोटर चालू करायचं आहे पाणी पाजायसाठी चला बघूया कसं चालू करायचं. सर्वला खोरं खाली ठेवतो तुम्ही म्हणलं आजच्या आता ही काठी का हातात घेतली बांधले वाटतं बघा लाईट आहे म्हणजे हे असं दाबले की चालू होते नाही तर शॉक बी बसलं तर ते अवघड होऊन बसत आहे बघा. काठी हे बघूया चालू होते का चालू काय कळणार थांबा बघूया काय चालू का होईना काय कळणार एक मिनिट पप्पा असे बोलले भावाने चालू होतं सांगू जा थांबा आणि आता बघूया काय स्टार्टर पडलं नको झालं चालू आता बघूया झालं
जाऊया आता पाणी पाजते त्या टीजवळ. बघा पाणी आलं. आता वावरात जाऊया आपण. बघा असं पाठ वाहते. असं रानातील पाणी असलं की नाही मला ते लागते. असं एकदम 2-3 दारं सोडले, 2-4 दारं सोडले बघा. त्यामुळं कुठं फुटत नाही आणि सरी पण चांगली पित्या असं पप्पा म्हणतात. आणि ते पण मला पण वाटते बरोबर आहे ते. आपण एवढं कसं काय शाळू बारकाला काय कळना. खाली बघा कसला आलाय मोठा. खाली बघा कसला चांगला आलाय. आणि आमचं एवढं कसं काय बारका आहे कोणाला. आता आपलं पाणी पाजून बघा सगळं पाणी पाजले बघा. आता जाऊया आपण तिकडं बंद कराय. तुम्हाला गंमत दाखवतो. ही बघा जरा पाईप जरा आलेला लिकीच कारंजा वाटायला लागला. ह्या बघितलं कारंजावरून वाटते असं. लॉन वगैरे आपण कुठं बाहेर फिरायला वगैरे गेले की नाही बागेत वगैरे म्हणा असं असते तसं वाटायला लागले. भावना आपण आता बंद करूया मोटर पाण्याची. बंद करू ना. काय आलं वाटतं इकडे काय लय ब्या वाटते अशी एकदम चार वाजले. चला तर जायचं घरला. घरात जाऊन बघायचं आता काय काय आहे काम. चला मित्रांनो जसं होतं तसं बंद केलं बघा. बांधून बिधून म्हणा. चला तटवायचं. हे सगळा उद्या पाण्यानं पावसाळ्यात नदीचं पाणी आणून ह्यात एका भरून घेतलं पुन्हा मग पावसाळ्यात मग ते काय बंद झालं म्हणायचं. काय तशी असणार हे होतं. म्हणून तसा नंबर आमच्या सर्वे हे तिथं झालं प्रत्येक होय. रानात नंबर पडले तर का नंबर पडलेलं सर्वे झालता. ते काय झालं काय कोणाला झालं आता काय कोणतं बंद केलं का ते काय नाही. आम्ही बारको होतो. होय आणि आम्हाला म्हणत होते आता वाडीकडे रान जाणार औंधा. वाडीकडे रान जाणार आहे. यावर्षीच तेवढे पेरायला पुन्हा नाही पुन्हा अशी नाही म्हणायची सगळी. गेला पहिल्यांदी आता. माणसं होती ना. होय. जुनी माणसं. एवढे वर इसच पेरायचं पुन्हा नाही. पुन्हा नाही मला आता तळ होतंय काय होतं. चांगलं लसूण झालं असतं. तर काय पैसे मिळाले असते त्यात. हां पैसे सपलं तर ते किती पैसे मिळाले असतो. काय मिळायचं टेन्शन आहे मला काय. हायवेवालेच तमाम पैसे मिळत मला 5 पट पैसे मिळाले. एवढं होय 3 पट मिळत नव्हतं हा 3 पट. का 5 पट मिळलं एवढं म्हणजे. सरकारनं डायरेक्ट खात्यात पैसे हो. होय पण जमीन गेली नाही. बघा या जमिनी तुमच्या आहेत. तुम्ही सरकारला महसूल भरून तुम्ही खाताय कसताय. ते सरकार सरकारचं जाईल सगळं. कोणी का ऑब्जेक्शन घेतलं का पण आडवा पडला का आडवाच करते. आता सरकारचं कोण कुठं काय चाललंय कोण कुठं सरकारलाच कळणार नेमकं काय चाललंय. आपली खाणी सुमारी सगळी सरकारकडे आहे. आधार कार्डने याचा नंबर मारला की सगळं निघते तुझं काय कुठं पाहिजे तिथं असून आणि त्यांच्याकडे सगळी हिस्ट्री असते. हिस्ट्री. कुणाकडे किती क्षेत्र आहे कुणाकडे किती लाख कुणाचं कुठं पैसे कशात आहे आयकर भरतोय का नाही का सरकारला बुडवतो.